नमस्कार प्रेक्षक हो, आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचं वातावरण अगदी तापू लागलेलं आहे. अगदी काहीच दिवस, मोजके दिवस जे आहेत ते मतदानाला आता शिल्लक राहिलेले आहेत. आमदार नितेश राणे हे पुन्हा तिसऱ्यांदा महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या कमळ या निशाण्यावरती निवडणूक लढवतो आहेत. आमदार नितेश राणेंचं राजकारण म्हटलं की एक कुटुंब मात्र प्रामुख्यानं नजरेत येतं, ते म्हणजे गोट्या सावंत यांचं कुटुंब. खुद्द गोट्या सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संजना सावंत. संजना सावंत आपल्यासोबत आहेत. संजनाजी, आपलं स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलमध्ये. नमस्कार. मॅडम, काय सांगाल? बघितलं तर तुमच्यावरती विशेष जबाबदारी राज्य शासनाच्या माध्यमातून अलीकडेच देण्यात आली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची. काय सांगाल त्या संदर्भात? मी सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आम्ही सर्वांनी म्हणजे मी सन्माननीय सावेळी लोके मॅडम, त्याचप्रमाणे नानिवडेकर मॅडम यांनी तिघांनीसुद्धा एवढं चांगल्या प्रकारे काम केलं आहे की आज तुम्ही बघत असाल की आपला विधानसभा मतदारसंघ जो आहे तो सगळ्यात एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे की जिथे लाडक्या बहीण योजनेचं काम अतिशय चांगल्या प्रकारे आणि एक नंबरचं काम झालेलं आहे. 75,000 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मॅडम, काय सांगाल? लाडकी बहीण योजना खरं राज्य सरकारने जाहीर केली, परंतु ती जाहीर करत असतानाच सर्वाधिक का म्हणावं लागेल की कोकण पट्ट्यामध्ये बघितलं आपण तर कणकवली मतदारसंघामध्ये झालं होतं. कशा पद्धतीनं आपण मेहनत घेतली होती आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून, काय सांगाल? सन्माननीय राणेसाहेबांनी ज्यावेळी ही जबाबदारी आमच्या सर्वांवर सोपवली, त्याचप्रमाणे स्वतःच सन्माननीय राणेसाहेब यांनी प्रशासनाच्या मार्फत दर 15-15 दिवसांनी ह्या योजनेचा आढावा घेत होते. त्याचप्रमाणे अगदी तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांच्यामार्फत आपले जे पदाधिकारी आहेत भाजप सरकारचे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांवर एक जबाबदारी दिलेली होती. थोडक्यात टास्क म्हटलात तरी चालेल, की प्रत्येकाने एक टार्गेट दिलेलं होतं, की तुमच्या गावातील जास्तीत जास्त महिला यांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या योजनेचे जे कागदपत्र होते, तर ते कागदपत्रंसुद्धा तयार करताना साहेबांनी प्रत्येक गावागावात आपल्या ज्या अंगणवाडी सेविका असतील, आज आपण बघत असू की आपल्याकडे चांगल्या पद्धतीने मोबाईलची व्यवस्था असतानासुद्धा रेंज नाही आहे. तर ते रेंजची आपण रेंज नसल्यामुळे आपल्याला थोडीफार महिलांना फॉर्म भरताना त्रास पडत होता. परंतु आपल्या अंगणवाडीच्या ज्या ताई आहेत, त्यांनी त्यांची नावं आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून त्या योजनेचा लाभ त्या महिलांपर्यंत पोहोच केलेला होता. ही झाली खरं म्हणजे तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काय कार्यप्रणाली राबवलात त्या संदर्भातलं. एक विशेष बाब म्हणून तुम्हाला काय आवडलं असेल? खुद्द नितेश राणे यांनी यांनी राणे यांनी या योजनेच्या बाबतीत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी काय काय एफर्ट्स घेतले असं तुम्हाला वाटतंय? सन्माननीय साहेबांनी ज्यावेळी ही योजना आली त्याचवेळी आपल्या सर्व महिलांची एक बैठक घेतली आणि बैठकीच्या माध्यमातून सांगितलं की एकही महिला या योजनेपासून वंचित राहता नये आणि ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत, ज्या प्रत्येक घरात जातात, त्यांना प्रत्येक घराची अगदी इन डिटेल माहिती असते. त्या अंगणवाडी ताईंना असं सांगण्यात आलं की जी अंगणवाडी सेविका चांगल्या प्रकारे काम करेल, तर त्यांना आपण बक्षीस स्वरूपात बक्षीस देऊ आणि त्यांचा आपण मान-सन्मान, सत्कार करू. त्यामुळे सगळ्याच अंगणवाडी ताई असतील, की ज्यांनी अति उत्साहपणाने ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली आणि मला सन्माननीय आमदार नितेशजी राणेसाहेबांचा खरोखरच एक अभिमान वाटतो, की कुठचीही योजना जरी आली, तरी ती आपल्या विधानसभा मतदारसंघात कशाप्रकारे चांगल्या प्रकारे राबवली जाईल, त्या योजनेचा लोकांपर्यंत कसा फायदा होईल, आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत ही योजना पोहोचेल कशी, यासाठी साहेब कायमच अगदी स्वतः कटाक्षाने लक्ष देतात. त्याचप्रमाणे आपल्या जे प्रशासन आहे, त्या प्रशासकातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही योजना आणि ह्या योजनेचे फायदे लोकांपर्यंत सांगून सर्व महिलांना लाभ कसा मिळेल हे आपण सर्वांनी बघितलेलंच आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, 75,000 हा आकडा थोडा नव्हे. बरोबर. खरं म्हणजे ही मॅजिक फिगर होऊ शकते. हं. बघितलं तर 75,000 महिलांना, लाडक्या बहिणींना सध्या ह्या माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फायदा मिळतोय. या बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी कशा राहतील, काय वाटतंय?
तुम्हाला एक सांगू काय, जर आपण बघितलं तर अगदी दिवाळीच्या मोक्यावर आपल्याला हे पैसे मिळालेले आहेत आणि आज जर बघितलं तर 1,500 ही रक्कम काही थोडी-थोडकी नाही. सर्वसामान्य कुटुंबामध्ये आजची दिवाळी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी केली गेलेली आहे आणि आज आपण बघत असाल की प्रत्येक म्हणजे गावागावात म्हणजे चाकरमानी येतात आणि येताना बाजार वगैरे आणतात, चतुर्थीचा म्हणा, दिवाळीचा म्हणा. परंतु मला एक ज्यावेळी आम्ही बाजारात फिरतो त्यावेळी असं लक्षात आलं की आज आमच्याकडे पैसे आहेत. हे महिलांचं म्हणजे एक ठासून सांगणं आलं, की ₹1,500 आम्हाला मिळालेले आहेत आणि स्वतः महिला म्हणजे ज्या गावागावातल्या महिला आहेत, ते स्वतःचे पैसे स्वतः खर्च करताना आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो एक वेगळा आनंद दिसतोय, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि 100% ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, त्या आणि इतरही महिला सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहतील आणि सन्माननीय नितेशजी राणेसाहेब असतील, सन्माननीय निलेशजी राणेसाहेब असतील, या दोन्ही बंधूंच्या पाठीशी राहून अगदी चांगल्या पद्धतीने मताधिक्य देऊन आपल्या येणाऱ्या 23 तारीखच्या रिझल्टच्या वेळी दोन्ही आपल्याला आमदार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले या बहिणींच्या माध्यमातून दिसतील. तर या होत्या संजना सावंत, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष होत्या. ही शासकीय समिती होती ज्याचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं होतं. या 75,000 ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या अर्थातच नितेश राणेंच्या आणि निलेश राणेंच्या सुद्धा कुडाळमध्ये मतदारसंघातील ज्या लाडक्या बहिणी असतील लाभार्थी, त्यासुद्धा पाठीशी राहतील आणि नितेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.